नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुजन शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि या शिबिरासाठी तुम्ही येण्यासाठी नक्कीच उत्सुकता असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मी कोण? मी राज दादाराव काकडे, सुजन 2चा माजी शिबिरात 2पासून मी सुजन टीमसोबत जुळलेलो आहे आणि भविष्यात म्हणजे आता सुजन टीमसोबत जुळलेलो राहणार. आणि सुजनमुळे मला एक वेगळाच अनुभव मिळाला. तो अनुभव असा की टीनेजर एजमध्ये सापडून सुद्धा हा अनुभव मिळणार नाही, असा अनुभव माझा सुजनमुळे. महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये असे की मोबाईल, टी व्ही, डेटा, इंटरनेटपासून आपण डिस्कनेक्ट म्हणजे त्यांच्यापासून 5 दिवस आपण दूर राहतो आणि त्यांच्यापासून दूर आताच्या युगामध्ये त्यांच्यापासून दूर राहणं म्हणजे एक खूप मोठा बदलच आहे असं आपण. महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे शिबिरामध्ये आपल्याला असं शिकवतात की दुसऱ्याला मदत कशी करावी, जे पैशानेच नव्हे तर इतर त्यांचे प्रश्न समजून आणि त्याच्यावरून काही समस्या आपल्या हातातून काही सॉल्व होत असतील का हे असं समजून आपण दुसऱ्यांची समस्या कशी पार करावी हे सुजन म्हणून समजतं. सुजनमुळे आपल्याला शिस्त, संघभावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आणि एवढंच नव्हे तर आपण समाजासाठी काय करू शकतो हे आपल्याला सुजन शिकवतं. सुजनमध्ये एवढंच नव्हे तर आपल्याला वंदारी बंधारा, पाणी साचवा, पाणी जिरवा याचं महत्त्व शिकवलं जातं. मेहनत कशी करावी आणि आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक स्वतःला समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची जाणीव आपल्या. सुजन हा एक आत्मविश्वास वाढवण्याचं एक मार्ग आणि यामध्ये बदल घडून येतो. आपला जे काही आपल्या एजमध्ये बदल होत असतो तो समजून सांगणं आणि ते जाणून घेणं हे सुजनमुळे आपल्याला समजतं. आणि सुजनपासून आपल्याला सुजन टीम एक हे प्रेरणास्रोत मिळतं. आणि सुजन टीम हे तुम्हाला सुजन शिबिरापुरतीच नव्हे तर आयुष्यभर म्हणजे तुमच्या फ्युचरमध्ये आयुष्यभर असेल, जे तुम्हाला साधी शिस्त आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक साधन आहे. आणि हे साधन मीपासून आपण केव्हा होतं हे सुजन आपल्याला शिकवतं. आणि सुजनमुळे आपल्याला खूप सारे अनुभव येतात. जसे आपण जे लाईफ या एजमध्ये एक वेगळीच लाईफ आपल्याला सुजन शिकवतं. आणि या कॅम्पमध्ये आपल्याला खूप सारे अनुभव येतात. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात सुजनमध्ये, खेळ त्यामध्ये आपण आपले कौशल्य दाखवू शकतो आणि या कौशल्यामुळे आपण आपल्या स्वतःमध्ये प्रगत करतो. आणि